जिल्हा परिषद निवडणुकांआधी महापालिका निवडणुका घेण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज सर्व 29 महापालिका आयुक्तांची बैठक बोलावलेली आहे आणि महापालिका निवडणुकींची तयारी या संदर्भात तसंच मतदार याद्यांबाबत आज या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती कळतेय। मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्याने आता पुढे काय करायचं याबाबत ही बैठक होणार असल्याची माहिती कळतेय। एकतर निवडणुकांच्या तारखाकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे, अनेक नेते मंडळी याकडे लक्ष ठेवून आहेत आणि आता या बैठकीमध्ये काय होतंय ते आपल्याला पाहायचं आहे। तर या संदर्भात पुढे आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे दुबार मतदारांसंदर्भातली। दुबार मतदार शोधताना प्रशासनाला उशिरा जाग आलीये का असा प्रश्न आता विचारला जातोय। घरोघरी जाऊन दुबार मतदार शोधणं हे आता बीएमसीनं थांबवलंय। बीएमसी दुबार मतदार फोटो पडताळणी करून शोधले जाणार असल्याचं कळतं आहे। मुंबई महापालिकेतर्फे एक वेगळं पाऊल उचललंय। मागच्या 3 दिवसांपासून फोटो पडताळणीला तर सुरुवात झाली आणि येत्या 7 दिवसांमध्ये 11 लाख दुबार मतदारांची फोटो पडताळणी होणार आहे। 10 डिसेंबर नंतर प्रत्यक्ष क्षेत्र भेटीनंतर दुबार मतदारांकडून परिशिष्ट 1 भरून घेतलं जाणार आहे आणि दुबार मतदार तपासणी करता फोटो पडताळणी यापूर्वीच का झाली नाही असा सवाल आता यावर उपस्थित होतो आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मुंबईतून आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, 2 महत्त्वाचे मुद्दे, एकतर आज एक महत्त्वाची बैठक आहे, सर्व महापालिका आयुक्तांची ही बैठक असणार आहे, कुठपर्यंत तयारी आली याचा आढावा घेतला जाईल आणि दुबार मतदारांचा खूप मोठा प्रश्न आहे बीएमसीच्या मोहिमेसंदर्भातला, काय नेमके या संदर्भातले तपशील? महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे। नगर परिषदा नगरपंचायत निवडणुकीमध्ये किती गोंधळ झाला हे संपूर्ण राज्याने बघितलेलं आहे आणि आता महापालिका निवडणुकांमध्ये अशाच प्रकारच्या गोंधळाचं चित्र आपल्याला बघायला मिळू शकतं। कारण महापालिकांमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे दुबार मतदारांचा। 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका लागण्याआधीच आता कदाचित महापालिका निवडणुका या घाईने घेतल्या जाऊ शकतात। याचं कारण म्हणजे अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने निर्देश दिलेले आहेत की 50% आरक्षणाची मर्यादा जिथे ओलांडली गेली आहे, विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणच्या जिल्हा परिषदा निवडणुका या कदाचित लांबणीवर टाकल्या जाऊ शकतील आणि त्यामुळे महापालिका निवडणुका ज्या कदाचित आपण अंदाज बांधत होतो की जानेवारीत होतील त्या कदाचित अलीकडे येतील, म्हणजे डिसेंबरमध्येच त्या कदाचित घेतल्या जाऊ शकतात, त्यांची घोषणा होऊ शकते आणि त्या दृष्टीनेच आता घाईनं प्रशासनानं तयारीला सुरुवात केलेली आहे। आज निवडणूक आयुक्तांकडे सगळ्या महापालिका आयुक्तांची एक महत्त्वाची बैठक आहे, कारण निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाला या मतदार याद्यांमध्ये काम करण्यास सांगितलेलं होतं आणि मुंबई महापालिकेपुरतं जर बोलायचं झालं तर सगळ्या बीएमसीच्या वॉर्ड ऑफिसरवरती ही जबाबदारी दिलेली होती की सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या वॉर्डमधल्या मतदार याद्या तपासाव्यात, त्याकरता एक टीम नेमावी आणि दुबार मतदारांना चाळणी लावावी। तर ही चाळणी लावताना आधी आपण असं ठरवलं होतं की आपण क्षेत्रभेटी करणार, डोर टू डोर जाणार आणि मग मतदार तपासून बघणार। मात्र अर्थातच हा संपूर्ण एक्झरसाइज हा प्रचंड कठीण होता आणि म्हणूनच आता फोटो पडताळणी केली जाणार आहे। मात्र जर फोटो सकट असणारी मतदार यादी ही जाहीररित्या संपूर्ण सार्वजनिक असेल, ती जर महापालिकेकडे सुद्धा अगदी सहजगत्या उपलब्ध होणारी असेल तर हीच फोटो पडताळणी यापूर्वी का केली गेली नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्याच्यामुळे आता फक्त 7 दिवस राहिलेले आहेत, कारण 10 डिसेंबरला यादी फायनलाइज करावी लागणार आहे। 10 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा क्षेत्रभेटी होतील, त्यानंतर यादी फायनलाइज केली जाईल। मात्र केवळ 7 दिवसांमध्ये फोटो पडताळणी करून मतदार यादी वरती काम करणं जाणं शक्य आहे का? 11 लाख दुबार मतदारांची फोटो पडताळणी होणं शक्य आहे का? हा विचार मात्र आता उपस्थित होतो आहे, हा मुद्दा उपस्थित होतो आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या 7 दिवसांमध्ये फोटो पडताळणी, त्याच्यानंतर क्षेत्रभेटी आणि त्यानंतर मतदार यादी फायनल होणं, हे तिन्ही टप्पे आता वेगाने पार पडतील आणि त्यानंतर अर्थातच कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुकीची घोषणा देखील केली जाईल। आज महत्त्वाची बैठक होती, त्याकडे झी 24 तासचं लक्ष असेल। निश्चितच जरूर लक्ष ठेवून राहा मनश्री। आपण वेळोवेळी चर्चा करूया। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।